नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर नाश्त्यामध्ये अगर तुम्ही एखादी नवीन नाश्ता बनवण्याचा विचार करताय तर आज मी तुमच्यासाठी एकदम नवीन अशी रुचकर नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि मी ते 2 ब्रेड एकदम बारीक पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत. तर ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि आता हे ब्रेड आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही हे ब्रेड मिक्सरला लावून याचा ब्रेड क्रम्स पण बनवून घेऊ शकता. तर आता हे ब्रेड आपल्याला पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे ब्रेड व्यवस्थित स्मॅश झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि या सर्व साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे आणि हे पीठ आता आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मग पीठ पूर्णपणे मळून झाल्यानंतर हे हाताला चिटकू नये त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे. त्यानंतर आता आपल्याला या पिठाचा गोळा बनवायचा आहे आणि याला पीठ लावून आता याची आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. मग पूर्णपणे ही पोळी लाटून झाल्यानंतर आता आपल्याला या पोळीचे पीसेस कट करायचे आहेत. तर सर्वात आधी ही जी पोळी आहे ती आपल्याला चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला परत या पोळीचे चौकोनी आकारामध्ये पीसेस कट करायचे आहे. तर मी ही रेसिपी बनवण्यासाठी इथे चौकोनी आकारामध्ये कट केलेले आहे. तर तुम्ही इथे गोल नाही तर त्रिकोणी आकारामध्ये पण हे पीसेस कट करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे पीसेस आहेत ते चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत. तर मी इथे आता या पिठाचे चौकोनी आकारामध्ये सगळे पीसेस कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला सगळे हे पीसेस या तेलामध्ये घालायचे आहेत. आणि आता गॅस मंद आचेवर ठेवून ही रेसिपी आपल्याला व्यवस्थित कुरकुरी आणि ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून एक डब्यामध्ये स्टोर करून पण ठेवू शकता आणि एक स्नॅक्ससारखं चहा या कॉफीबरोबर केव्हा पण तुम्ही ही रेसिपी देऊ शकता. तर आता ही रेसिपी व्यवस्थित इथे फ्राय झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून ही रेसिपी हिरव्या चटणीबरोबर तसेच चहा या कॉफीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.